हॅलो गायज, इट्स महेंद्र आर के अँड वेलकम टू आवर चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जन्म दाखला कसा काढायचा ऑनलाईनमध्ये. तर सरळ आपल्याला लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी एकच प्रमाणपत्र लागतं आणि ते म्हणते बर्थ सर्टिफिकेटच. आधार सेंटरमध्ये कुठेही गेलं तर ते एकच विचारतात, ना की इतर काही कागदपत्र. तर जन्म दाखला कसा काढायचा आपण याबद्दल आता माहिती घेणार आहे सरळ. तर मित्रांनो, डिस्चार्ज पेपर लागतात. आपण जिथं घाटी असो किंवा बाहेरचे प्रायव्हेट असो किंवा जे काही अदर हॉस्पिटल असेल, तर तिथं आपण बाळाचे जेव्हा उपचार घेत असतो ना, तर तेव्हा निघताना आपल्याला एक डिस्चार्ज पेपर भेटतो. आपल्याला तो डिस्चार्ज पेपर आहे ना कंपल्सरी लागणार आहे यासाठी. तर हा फॉर्म कसा भरायचा, मी याची लिंक आहे ना सरळ डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. अगदी सोप्यारित्यामध्ये. तुम्हाला फक्त माहिती आहे ना जी आधार कार्डवरती आहे, म्हणजे याच्यासाठी आहे ना आधार कार्ड पण लागणार आहे, आईचं पण लागणार आहे, वडिलांचं पण आधार कार्ड लागणार आहे. त्याच व्यतिरिक्त मोबाईल नंबर एकच लागणार आहे, वडिलांचा असो किंवा आईचं असो, आणि डिस्चार्ज पेपर हे बाळाचे लागणार आहे. पासपोर्ट फोटोची याला काहीच गरज नाही आहे. तर सरळ फक्त 2 व्यक्तींचे आधार कार्ड, म्हणजे आई वडिलांचं आधार कार्ड आणि लहान मुलाचं डिस्चार्ज कार्ड, हे आपल्याला आवश्यकतेरित्यानं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म आहे ना ऑनलाईन फिल करून त्याचा एक शेवटी अक्नॉलेजमेंट नंबर असतो, त्याची प्रिंट मारली ना सरळ तर व्यक्तीची माहिती किंवा प्रिंट प्रिव्ह्यू पण येतो डाउनलोड करून सरळ त्याच्यावर पण आपल्याला अक्नॉलेजमेंटचा नंबर येतो. तो नंबर घेऊन आपल्याला सरळ टाऊन हॉलची महानगरपालिका, आता मी इथं छत्रपती संभाजीनगरला राहतो, तर इथली फक्त एकच महानगरपालिका आहे, ती आहे टाऊन हॉलची महानगरपालिका. तर आपल्याला तिथं खिडकी नंबर 3 असते किंवा दुसरी पण असू शकते, ते शक्यतो बदलतच राहतात महानगरपालिकामधले. आपल्याला हा ऑनलाईन भरलेला फॉर्म आणि आईवडिलांचं आधार कार्ड आणि लहान बाळाचं ते डिस्चार्ज पेपर ओरिजिनलवाला लागतं, झेरॉक्स वगैरे चालत नाही तिथं, उगाच चक्कर करायला होतील ते त्याच्यामुळे. सो इतक्या गोष्टी लागतात त्याला आपल्याला आवश्यक. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.